मासी से पूछना मासी ये क्या था मासी वो क्या था. ज्या रस्त्याने चालले आहे तो रस्तो आम्ही ह्या गणपती यांना बुडूक घेऊन जायचा. ते कोंडीवर चालला आता गवळ्याची कोण म्हणतात ते का. पण आता अकडे कोण बुडवीत नाही. मस्त नवीन रस्तो झाल्यापासून पुलाखाली बुडवतात. काय मस्त रोड होतो. आम्ही लहानपणी नुसते धावत सुटायचे या रस्त्यानं. जशी नदीचा आवाज जवळ यायचो कळकळ वाहताना तसं आमका जरा नदीत पेवाची एक्साइटमेंट वाढायची आणि कोंडीतनं उड्या मारायचं. आम्ही पुढे दाखवतो तुमका ती कोंड कशी आहे. ही दिसता ना ती आमची टेमवाडी आहे आणि वरती याकडे डोंगर मस्त. एक डोंगर असून आहे की आम्ही वर चढलो नाही. आता ही पण वाट वापरत ना तकडनं पण जायचा मी प्रयत्न करीन. तकडनं पण तुमका दाखवीन आमची वाडी आणि आमचा मंदिर तुमका दाखवते. आहे या मंदिर आहे कुर्ला देवीचा. ही जी सगळी दिसतात ना ती सगळी मेहंदीची झाडं आहेत. ह्याजीने आम्ही म्हणजे तुमका डोक्यात वगैरे मेहंदी छापूची असली तर ही मेहंदीची पाना कुटून लावायची. हय ती कोंड गवळ्याची कोंड. जशी कोंड जवळ येतात तशी आत्ता पण माको म्हणून जरा आतुरता वाढता जवळ जाऊची. किती पाणी किती खोल झाली भरपूर वर्ष झाली ती बघूक नाही. आणि हे येईल असे वाटत की तवशाची येईल पण हे तवशाचे नाही. कारेटी असते कडू लागतात जाम. आम्ही पहिले लहानपणी खायचो आता. आणि हे करंदे ह्या पण चांगला लागतं खाऊ. काय तरी म्हणतात आहे का. तेंडल्याच येईल ना काय नाही कसलं येईल. ह्या झाड दिसता ना हे आमचं गवळदो टेमवाडीचं गवळदो. गवळद्याचं जेवण असतं. आम्ही वाघ वगैरे पळवतो गवळद देव. आता ही जी वाट आहे ना ही जरा बारीकशी वाट आहे ना जरा सांभाळून जावचं लागत. हीच ती कोणतीकडे जाता. आणि जो आवाज येता नदीचो गुरगुर कुळकुळ आवाज येता ती आता नदीची कोण जवळ येईल. आता हायना आमका जावचं. माका हायना उडी मारूची लागतली आणि ह्या मेरेवरना हळूहळू जाते पुढे. म्हणजे आम्ही धावत जायचं. आता धावत काय जमत नाही. हय जरा भीती वाटता. गचकाट झाला सगळा. चौकस वाट नाहीशी झाली. वाट पहिली आहे ना असायची. आता कोणाकडे जाणं येणं जरा कमी झालं आकडे. त्यामुळे आता आम्ही पहिले गणपती ठेवायचा आहे ना उडिओ खाली मारायचा. तीच ती कोण. हैना आम्ही खाली पाण्यात उडी मारायचा आणि ही धोत दिसता ना त्या धोतीवर ना खाली धावत अशी खाली जायचा. पाण्यात लय फोर्स असता पण मजा यायची आंघोळ करून. 2-2 तास आम्ही आंघोळ केलेली आहे. पण पाणी एवढं नसायचा. पाणी कमी असायचं. ह्या कोंडीत आंघोळ करूचीच मजा वेगळी होती. आणि हय ना साकव होतो साकव. आता ते साकव काही दिसण्यात येणार नाही. हकडनं तकडे साकव जायचे. आणि गणपती बुडवायचा आम्ही हय माझ्या घरातली इकडे यायचा प्रयत्न करतात. बघू आता बारक्या वाटेत ना माझं भाचं आणि भाची आहे. आता बघू कशी येतं हळूहळू. आणि हाय ना आमची वाडी दिसतात. सगळी भातशेती आहे. सोडू येताना नाहीतर मी भिजतले पावसात भरपूर. आणि भिजले तर भिजले काय आता पावसात भिजोक मजा करूच त्या गावातला आपण. मस्त वाटतं पण आहे. नागड्यानी यायचो आणि आकड्यानीच्या पाठी आम्ही चड्डे बदलायचो. हे एक रुंबड होतं. ते रुंबड आता नाही.
परतीचो प्रवास. आता मी आहे ना तसंच त्याच वाटेने चाललाय. शाळा बाटल्यातली वाटा. शाळा बाटल्यानं जायचा की हकडनं खालनं जायचा आता माहीत नाही. बघते तिकडनं जर वाट असली तर तिकडनंच जाईन शाळा बाटल्यातनं. या आंब्याचं काय करून ठेवलं नाही. प्लॅस्टिकचे पिशवी घातली कसं वाटतं की ही माझी भाजी बारकी बारकी. वाट कुडून घेतलं नाही का बहुतेक वाट कुडून घेतलं नाही. अकडनं वाईच रस्तो नाही. पहिले रस्तो होतो अकडनं जाऊचं रस्तो पण माका माहीत नाही आता कसं होते. बघतंय नाही तर काय खालच्या वाटेने जाऊचं लागतं. ह्या तुमका प्लास्टिकचं दिसतं. आता भुजगावनं कोणते प्रयत्न केला ना भुजगावनं बनवायचा. भुजगावनं काय दिसत नाही फक्त प्लास्टिकचे 2 पिशवे दिसतात. ते शेतीचे राखण करूक पक्षाभिक्षांका त्या लावलेला भुजगावना म्हणते ते. त्या भुजगावना काय दिसत नाही. पहिले मस्त मडकी बिडकी लावून भुजगावना बनायचे शेतच असायचे. आता कोण एवढी लक्ष नाही देत. रस्तो अकडनं वर डोंगरात जातात. ते डोंगरात नेहमी ते डोंगर तिकडे ढगातच असतात. तिकडे मोठे मोठे धबधबे आहेत. हे जे ढग दिसतात ना त्याच्यात ना मरणाचे धबधबे आहेत. म्हणजे मोजून संपणार नाही एवढे धबधबे आहेत. आणि ह्या जंगलात मी हरवलेलो एकदम. लहानपणी गेले त्या जंगलात हरवलेलो. लय डेंजर स्टोरी. आणि इकडे हे सगळं गाव. ह्यांका काय तिकडे जाता येईल नाही वाळेकडे. ह्यांका आता माझे व्हिडिओ बघूनच समजत कसा होता. तर जाताना दुर्वा शोधी जाणार. दुर्वा गावली तर गावली माका दिसत तर नाहीत काय. होत भरपूर शेत. वाटेवरची दुर्वा पहिली मॉप गावायची. आता ती दुर्वा रान मारतात ना लिक्विड टाकून. हत दिसतात. जाते जरा एक गणपती हार बनवून दुर्वा गावते का. शोधून एवढी दुर्वा गावले. आता मी अजून गोळा करणार म्हणजे हार बनवतो गणपती. गावत नाही त्याच्यात मी शोधतंय मग दुर्वा भेटत. काढूची तर लागतली म्हणजे हार बनवतो. त्या बहिणीन माका काकडी समजून या आणून दिला. ही काकडी नाही ही कडवट कारेटात कडू कोण दाखव. दुर्वा दाखव. पेंडोच भरून आणला कोणती दुर्वा. पण ही दुर्वा नाही ही चार. वंश रुको नहीं तो गिर जाओगे. वंश पडशील. सावकाश चल. चल टाक्याची भाजी हो करू. एवढी सगळी कामं लागतात पण ही सगळ्यांच्या हातात बघ एक जुडी. मी एवढी सगळी जुडा गोळा केला. एवढे ह्यांका पैसे जास्त मिळत नाही म्हणून कमी काढतात. ह्यांका पगार कमी दिला. मी बघा केवढी काढला. वर जाऊची वाटा. हे जे सगळे दिसतात नाही हे मोठे मोठे धबधबे आहेत. आता जरा धग गेले आहेत ते धबधबे दिसतात. थोडासा ऊन पडला ना की काय पाणी चामळतं याच्यानं. मग लय मोठे धबधबे आहेत. ते जाऊ नाही शकत. जरा वाट जरा खूप गचकाटतातली वाटा. पण हे धबधबे माझ्या मोबाईलवरनं एवढे क्लिअर नाही सर. पण त्याच्यावरतीपासनं जे ढग आहेत ना वर त्यांना पण धबधबे पडतात. असे हे सगळे डोंगरात धबधबे. सौंदर्यानं सगळं गाव ह्या झाला. पूर्ण डोंगर आजूबाजून आणि सगळे आजूबाजून डोंगर आहेत. आणि मध्येच आमचं गाव. आमचं धरण पण आहे. धरण कधी खाली गेले तर दाखवीन. हे सगळे मोठमोठे डोंगर आहेत. वरती राजीपूर अभयारण्य वरती कोल्हापूर. आम्ही कोकणातले. टेमवाडी सगळे टेमवाडी ही वाडी तुमका मग दाखवलं आहे. इकडे गावठण वाडी आणि आमचं घर मध्येच आहे रस्त्यावर.
हे आमचं घर. हे आमचं घर. इकडे वाडी आहे आमची. आता गणपती सगळं गाडीच गाडू लागले तर जाऊन देवाक बत्ती लावची लागतली. घर आमचं. चला टाटा पोचले घरात.